नमस्कार मित्रांनो, शासन आपल्या दारी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, खूप दिवसानंतर शासन आपल्या दारी लाईव्ह आलेलं आहे। काही तांत्रिक बिघाडीमुळे आम्ही आमची सेवा आपणास देऊ शकलो नाही, त्याबद्दल शासन आपल्या दारीची सर्व टीम दिलगिरी व्यक्त करत आहे। परंतु यापुढे शोषित पीडित घटकांसाठी आम्ही सदैव तत्पर राहू, त्यांच्या न्याय हक्काचा लढा आम्ही लढतच राहू। दरम्यान परतूरमध्ये एक घटना समोर आलेली आहे। किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल या शाळेने आपल्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये पाकिस्तान पुरस्कृत एक दहशतवादाला समर्थन करणारे गीत गायले आहे। एवढंच नाही मित्रांनो, तर पाकिस्तानचा मोठा दहशतवादी पाठीमागे स्क्रीनवर दाखवण्यात आलेला आहे। मित्रांनो, या गाण्यामध्ये मुलांना आतंकवादींचा ड्रेस होता व त्यांच्या हातामध्ये तलवार होती। दरम्यान या गोष्टीचा बहुतांश मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जात आहे। यावर आमदार बबनराव लोणीकर यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात ते काय म्हणाले ते। त्यामध्ये विशेष करून परतूर मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळांना मान्यता देण्यात आलेली आहे। परतूर शहरामध्ये किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल याला मान्यता देण्यात आली। मुलं मुली शिकल्या पाहिजेत याच्यासाठी ही शाळा दिली। मात्र या शाळेमध्ये अतिरेकी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। या शाळेमध्ये स्नेहसंमेलन झालं आणि या संमेलनामध्ये सर तन से जुदा हे गाणं लावलं। या गाण्याला अलाहाबाद हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे। हे गाणं वाजवता येणार नाही। सर तन से जुदा म्हणजे काय? मुंडके छाटा। हे गाणं वाजवलं। हे गाणं वाजवत असताना पाकिस्तान मधला अतिरेकी मुमताज कादरी याचा व्हिडिओ दाखवला, त्याचा आदर्श दाखवला आणि मुंडके तोडा अशा प्रकारचं हे गाणं होतं। हायकोर्टाची स्थगिती असताना हे गाणं वाजवलं। सगळ्या विद्यार्थ्यांना अतिरेक्यांचे कपडे घातले, सगळा पोशाख अतिरेक्यांचा। अतिरेक्यांच्या हातात जशा तलवारी असतात अशा विद्यार्थ्यांच्या हातात तलवारी दिल्या आणि या संस्थेमध्ये अशा प्रकारचं अतिरेकी बनवण्याचं कार्य चालतं। याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या संस्थेच्या अध्यक्षावर आणि संचालक मंडळावर मोका लागला पाहिजे। हेडमास्तर आणि शिक्षकावर मोका लागला पाहिजे। विद्यार्थ्यांना तुम्ही काय प्रशिक्षण देऊ लागले? मुंडके छाटा। हे भारतात चालणार नाही। असे अतिरेकी बनवणाऱ्या संस्थेच्या संचालक मंडळाने शिक्षकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना वर्षभर किमान जेलमध्ये डांबलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी केलेली आहे। ही मागणी शिक्षण मंत्र्याकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे, एसपी, कलेक्टर आणि सीओ सगळ्यांकडे तक्रार केली। यांच्यावर मोका लावा आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आणि अशा प्रकारचं शिक्षणाच्या नावाखाली अतिरेकी तयार करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारची माझी मागणी आहे। मी विधानसभेमध्ये आजच तारांकित प्रश्न पाठवलेला आहे, लक्षवेधी पाठवलेली आहे। विधानसभेमध्ये याची चर्चा करू आणि यांच्यावर सगळ्यावर कठोरात कठोर कारवाई करू।